मीरा भाईंदरमध्ये पोलिसावर चाकू हल्ला झालाय। भाईंदर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत पोलीस हवालदार काशीनाथ भानुसे यांच्यावर शिवसेना गल्ली येथे चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार शिवसेना गल्लीतील बाबूभाई मिस्त्री चाळ येथे भांडण झाल्याची माहिती भाईंदर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस हवालदार काशीनाथ भानुसे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेले असता बाबू नेपाली आणि दिलीप भीम बहादूर या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात भानुसे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळी यांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलंय। दिलीप भीम बहादूर आणि बाबू नेपाली या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस या संदर्भातला अधिकचा तपास करतात। त्यामुळे धक्कादायक अशी घटना या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये घडल्या। थेट पोलिसांवरती चाकू हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या हल्ल्यामध्ये पोलीस गंभीररित्या जखमी झाले आहेत। उपचार सध्या सुरू आहेत। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव घाग आपल्यासोबत जोडलेत। वैभव, धक्कादायक घटना आहे। थेट पोलिसांवरती आता चाकू हल्ला झालाय आणि बाबू भाई मिस्त्री चाळीतील ही संपूर्ण घटना आता समोर आल्या। उपचार सुरू असल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आहे? करण अगदी बरोबर आहे। एक धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल। पोलिसांवरती आज वारंवार असे जर प्रकार होत असतील तर ते धक्कादायकच म्हणावं लागेल। मीरा भाईंदरच्या वेशमध्ये एक गल्ली आहे। त्या गल्लीमध्ये जी राहती वस्ती आहे त्या वस्तीमध्ये काल धुलवड होती। रंगपंचमीच्या दिवशी थोडी भानगड झाली। त्याचा फोन पोलीस स्टेशनला आला, पोलीस स्टेशन वेस्टला आला आणि पोलिसांना ही माहिती मिळतात ते पोलीस तिथे सध्या पाहणी करायला गेले। पाहणी करायला गेल्यानंतर त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आला। ही एक धक्कादायकच घटना घडली। या संदर्भात 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील तपास आता मात्र पोलीस करत आहेत। नेमका कशामुळे हा प्रकार घडलेला आहे? नक्कीच वैभव, तपासांती आता पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।